हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 6th स्टँडर्डचा प्रॅक्टिस सेट नंबर 30. यामध्ये आपण पर्सेंटेज कसे काढायचे ते पाहणार आहोत. ठीक आहे. टोटल तुम्हाला 6 वर्ड प्रॉब्लेम्स दिलेले आहेत. तर फर्स्ट वर्ड प्रॉब्लेम बघा. शबाना स्कोर्ड 736 मार्क्स आउट ऑफ 800 इन हर एक्झाम्स. ठीक आहे. बघा, तुमच्याही शाळेत एक्झाम्स होतात ना, मग टोटल मार्क्स फिक्स असतात का? आउट ऑफ 100च असतात का एक्झाम? नाही, कमी किंवा जास्त असतात. मग सगळे सब्जेक्ट्स मिळून 700 600 असे काहीतरी होतात ना. मग तर शबाना जी आहे तिचे 800 पैकी एक्झाम होती आणि त्याच्यापैकी तिला मिळालेले आहेत तिथे 736 मार्क्स. व्हॉट वॉज द पर्सेंटेज शी स्कोर्ड? मग तिला किती पर्सेंट मिळालेले आहेत हे आपल्याला विचारलंय. फर्स्ट थिंग, पर्सेंट म्हणजे काय? पर म्हणजे प्रत्येकी, सेंट म्हणजे 100, 100पैकी किती हे आपल्याला काढायचंय. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले तुम्ही गिवन लिहून घ्यायचंय. तर गिवन काय लिहिणार? शबानाचे स्कोर्ड. ठीक आहे. शबानाने किती मार्क मिळवले? शबाना स्कोर्ड 736 मार्क्स. ठीक आहे. आउट ऑफ किती? 800. बरोबर आहे, आउट ऑफ 800. लेट बघा, तिने x% मिळवले हे आपण कन्सिडर करणार आहे. लेट शी गॉट x% म्हणजे तिला x% मिळाले हे आपण आता कन्सिडर करू. मग आता याला सॉल्व करायला लिहिणार कसं? तर आउट ऑफ 800 पैकी तिला 736 एवढे मार्क्स मिळालेले आहेत. ठीक आहे. आणि आपल्याला काढायचंय की आउट ऑफ 100 किती? 100पैकी किती? कळले तुम्हाला? मग आता काय करणार? हा 100 डिनोमिनेटरला आहे, दोन्ही साईडला काय करणार? त्याला मल्टिप्लाय. हा डिवाइड इथे दोन्ही साईडला मल्टिप्लाय करणार म्हणजे x एकटा होणार आणि x ची व्हॅल्यू आपल्याला कळणार. ठीक आहे. मग कसं करणार? 736 अपॉन 800 मल्टिप्लाय बाय 100 इक्वल टू x अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 100. 100 1 जा 100, 100 1 जा 100. ठीक आहे. हे 2 zeros कट, हे 2 zeros कट. आता काय इथे? 8. 8 1 जा 8. 73 च्या अगोदर 8 च्या टेबल मध्ये कोण येतो? 72. किती नंबरला? 9. 8 9 जा 72. पण इथे 73 आहे, एक उरलाय, मग आपण इथे घेणार 16. 8 2 जा 16 म्हणजे x ची व्हॅल्यू काय आली आहे? 92. म्हणजेच शबानाला 92% मिळाले आहेत. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार शबाना गॉट 92%. कळलंय? नेक्स्ट क्वेश्चन बघा. देयर आर 500 स्टुडंट्स इन द स्कूल इन द एंड ऑफ विलेज. बघा, एका गावामध्ये टोटल स्टुडंट किती आहेत? त्या शाळेत 500 स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. इफ 350 ऑफ देम कॅन स्विम, त्याच्यापैकी जर समजा 350 मुलं स्विमिंग करू शकतात. कॅन स्विम म्हटलंय ना. व्हॉट पर्सेंट ऑफ देम कॅन स्विम अँड व्हॉट पर्सेंट कॅनॉट स्विम? बघा, 500 पैकी 350 मुलं स्विमिंग करू शकताय. मग प्रश्न काय विचारलाय आपल्याला की किती मुलं स्विमिंग करू शकत नाही आणि किती मुलं स्विमिंग करू शकतात इन द फॉर्म ऑफ पर्सेंट. तर मग सगळ्यात पहिले काय करणार? इवन काय दिलंय आपल्याला की टोटल स्टुडंट. ठीक आहे. टोटल स्टुडंट्स किती आहेत? 500. कॅन स्विम, स्विमिंग करू शकतायत अशा किती आहेत? त्याच्यातले 350. ठीक आहे. मग आपल्याला पर्सेंटेज काढायचे आहेत की किती पर्सेंट स्विमिंग करू शकतात आणि किती नाही. मग त्यासाठी काय करणार आपण? लेट x% स्टुडंट्स कॅन स्विम. ठीक आहे. म्हणजे x% स्टुडंट जे आहेत ते स्विमिंग करू शकताय असं आपण कन्सिडर केलं. मग सगळ्यात पहिले काय करणार? आउट ऑफ 500 350 स्टुडंट्स कॅन स्विम इक्वल्स टू आउट ऑफ 100 किती? मग कितीला आपण x घेतलेला आहे. कळलंय तुम्हाला इथपर्यंत? मग काय करणार? 100 इकडे डिवाइड, बोथ साइड काय करणार? मल्टिप्लाय बाय 100 इक्वल टू x अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 100. 100 1 जा 100, 100 1 जा 100. 2 zeros कट, 2 zeros कट. 5 1 जा 5, 5 7 जा 35. हा 0 ॲज इट इज. x इज इक्वल्स टू 70%. मग हा x काय? कॅन स्विम, जे स्विमिंग करू शकताय
ते 70% आले, पण आपल्याला विचारलंय व्हॉट पर्सेंट कॅनॉट, किती करू शकत नाही. मग पर्सेंट किती पैकी असता 100, 100 मधनं 70 मायनस करणार, किती येणार 30. म्हणजे काय आपण लिहिणार 70% स्टुडंट कॅन स्विम अँड 30% स्टुडंट कॅन नॉट स्विम. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघा, थर्ड क्वेश्चन. इफ Prakash sought Jawar on 75% of the 19,500 square meter of his land, on how many square meter did he actually plant Jawar? बघा त्याच्याकडे टोटल 19,500 एवढा स्क्वेअर मीटरचा एरिया आहे, त्याच्यातला त्याने 75% एरिया मध्ये ज्वारी लावलेली आहे. ठीक आहे, इथे आपल्याला पर्सेंटेज देऊन दिलेले आहेत आणि ऍक्च्युअल लँड किती लावलंय हे विचारलंय. ठीक आहे, मग आधी आपण काय करणार, गिवन लिहिणार टोटल एरिया किती आहे 19,500 स्क्वेअर मीटर आणि ज्वार 75% एरियात लावलेला आहे. ठीक आहे, तर आता आपल्याला एक्स कशाला कन्सिडर करायचं आहे तर ऍक्च्युअल एरियाला. ठीक आहे, लेट ऍक्च्युअली प्लांटेड एरिया ॲज एक्स. ठीक आहे, पर्सेंट आपल्याला दिलेला आहे, म्हणजेच आउट ऑफ 100 75% जो एरिया आहे तो काय आहे ज्वारीने लावलेला एरिया आहे. ठीक आहे, आपल्याला दिलंय पर्सेंट म्हणून आपण तसं घेणार. टोटल एरिया किती 19,500 आणि ज्वारी किती एरियात लावली हे माहिती आहे का नाही, ह्या वेळेला आपण त्याला एक्स कन्सिडर करणार. ठीक आहे, आता ह्या एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, त्यामुळे दोन्ही साईडला आपण कशाला मल्टिप्लाय करणार 19,500 ला. मग हे पहिले ॲज इट इज लिहायचं, मल्टिप्लाय बाय 19,500 इक्वल्स टू एक्स अपॉन 19,500 मल्टिप्लाय बाय 19,500. ठीक आहे, हे 1 जार 1 जार. ठीक आहे, इथे काय करणार 2 झिरोज कट 2 झिरोज कट. आता काय करणार 75 मल्टिप्लाय बाय 195 किती येतं सांगा 14,625. ठीक आहे, 14,625 स्क्वेअर मीटर एवढ्या एरियात ज्वारी लावलेली आहे. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार ऍक्च्युअली प्लांटेड एरिया ऑफ ज्वार इज 14,625 स्क्वेअर मीटर. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन बघूया, फोर्थ क्वेश्चन. सोहम रिसीव्ह 40 मेसेजेस ऑन हिज बर्थडे. ठीक आहे, सोहमला 40 मेसेजेस बर्थडेला आलेले आहेत. ऑफ दिस 90% वेअर बर्थडे ग्रीटिंग्स. त्याच्यातले 90% तर हॅपी बर्थडेचे होते, बर्थडे ग्रीटिंग्स होते. ठीक आहे, हाऊ मेनी अदर मेसेजेस डीड ही गेट बिसाइड्स द ग्रीटिंग्स. ते जे बर्थडेचे विशेस होते ते सोडून त्याला किती मेसेजेस आलेले आहेत हे विचारले. ठीक आहे, मग आपण पहिले गिवन लिहिणार टोटल मेसेजेस, तुम्ही पूर्ण स्पेलिंग लिहा, किती आहे 40. ठीक आहे, त्याच्यातले बर्थडेचे किती आहेत 90%. बरोबर, बर्थडे मेसेजेस 90%. ठीक आहे, मग अदर किती पर्सेंट येणार 10%. 10%. बरोबर, मग अदर मेसेजेस किती येतील 100 मायनस 90 विच इज 10%. अदर मेसेजेस इज 10%. ठीक आहे, मग पण त्याने आपल्याला पर्सेंट मध्ये विचारलंय का नाही, अदर मेसेजेस किती आहे त्याचा काउंट आपल्याला सांगायचं आहे. मग काय करणार आपण आउट ऑफ 100 10% आर अदर. टोटल किती आहेत ते 40, त्याच्यातले किती अदर येते आपल्याला माहित नाही. ठीक आहे, मग आता काय करणार 40 बोथ साइड आपण मल्टिप्लाय करणार. बरोबर सोहम. ठीक आहे, मग एक्स अपॉन 40 मल्टिप्लाय बाय 40. ठीक आहे, तर 41 जार 40 41 जार 40. हा 0 कट हा 0 कट हा 0 कट हा 0 कट, काय उरलंय वरती 4. Therefore x is equal to 4. म्हणजे अदर मेसेजेस किती होते 4. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार सोहम रिसीव्ह 4 अदर मेसेजेस. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट क्वेश्चन. ऑफ द 5,675 पीपल इन द विलेज 5,448 लिटरेट. ठीक आहे, एक विलेज आहे ज्यामध्ये टोटल संख्येमधनं काही संख्या लिटरेट आहेत, म्हणजे काय शिक्षित आहेत, शिकलेले आहेत.
व्हॉट इज द पर्सेंट ऑफ लिटरसी इन द विलेज. मग लिटरसी पर्सेंट किती आहे गावाचा हे आपल्याला विचारले. बघा लिटरसी म्हणजे शिक्षित किती आहे, मग किती लोक शिक्षित आहेत ते विचारले. पहिले आपण काय करणार, गिवन लिहिणार. ठीक आहे, टोटल पीपल किती आहेत, 5675. त्यातले लिटरेट किती आहेत, 5448. ठीक आहे. मग X% लिटरेट आहे, आपण असं कन्सिडर करूया. लेट X% आर. ठीक आहे. मग कसं लिहिणार, आउट ऑफ 5675 5448 आर लिटरेट. मग आउट ऑफ 100 किती मीन्स एक्स. ठीक आहे, दोन्ही साईडला काय करणार, 100 ला मल्टिप्लाय. मल्टिप्लाय बाय 100, x अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 100. 100 वन जा 100. इथे 75 इथे 100 आहे, आपण 25 ने डिवाइड करूया. ठीक आहे, 25 2 जा 50, किती रिमेनिंग आहे 6. 67 तयार झालेले आहे. 25 2 जा 6, किती उरले 17. 175 किती नंबरला येतात 7. 25 7 जा 175. इथे काय येणार मग 25 4 जा 100. ठीक आहे, बघा आता हा 227 आहे, याला आपल्याला ह्या नंबरला डिवाइड करायचा आहे. नंबर जरी मोठा आहे तरी आपण याचा टेबल तयार करून सॉल्व करू शकतो. ठीक आहे, 227 ला आपण जर 2 टाइम्स ऍड केलं, ठीक आहे, म्हणजे 2 जा किती होता बघू, कारण इथे 544 आहे, तर 2 जा जो नंबर येईल याचा त्याच्यापेक्षा हा मोठाच असणार आहे. 7 7 14 कॅरी 1, हे किती होता 5 4 454, म्हणजे 2 जा येतो 544, 2 जा 454. मग 544 मधनं आपण 454 मायनस करूया, किती येतील 09. ठीक आहे, 90 येतात, म्हणजे इथे रिमेनिंग आहेत 90. 908 हा नंबर तयार झालेला आहे. 908 त्याला आपल्याला 227 ने डिवाइड करायचंय, पण किती नंबरला येईल हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी आपण ट्रायलला बघा, इथे 227 आहे, लास्टला 7 आहे, 7च्या टेबलमध्ये लास्टला 8 येईल. हा किती नंबरला येतो 7 1 जा 7, हा बरोबर 7 4 जा 7 1 जा 7 7 2 जा 14 21 आणि लास्टला येतो 28, म्हणजे 8 लास्टला येतो. हा काय 4 नंबरला. मग आपण 227 ला मल्टिप्लाय बाय 4 करून बघूया. ठीक आहे, 4 7 जा 28 कॅरी 2 जा 8 प्लस 2 10 कॅरी 1 4 2 जा 8 प्लस 1 9. बघा 908 आलेला आहे, म्हणजे 227 4 जार 908. कळलंय तुम्हाला. तुम्हाला जर अशी डिव्हिजन जड जात असेल तर इझिली तुम्ही असंही करू शकता, डिवाइड बाय 5448. अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही डिव्हिजन केली तर आन्सर येणार आहे 24. कळलंय तुम्हाला. तर आता इथे 24 आणि 4 राहिलाय, मग आपण काय करणार त्यांचं मल्टिप्लिकेशन. 24 मल्टिप्लाय बाय 4, तर x ची व्हॅल्यू काय आलेली आहे 96. कळलंय तुम्हाला. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार 96% पीपल आर लिटरेट. कळलंय तुम्हाला. 6th लास्ट क्वेश्चन बघा. इन द इलेक्शन 1080 ऑफ 1200 वुमेन्स इन जांभुलगाव कास्ट देअर वोट. बघा एका गावामध्ये 1200 पैकी 1080 बायकांनी वोटिंग केलेलं आहे. वाईल 1360 ऑफ द 1700 इन वडगाव कास्ट दिस. ठीक आहे. इन विच विलेज डिड अ ग्रेटेस्ट पॉप्युलेशन ऑफ वुमेन कास्ट देअर वोट. बघा दोन वेगवेगळ्या खेड्यांची टोटल महिलांची संख्या दिलेली आहे आणि किती महिलांनी वोटिंग केलेलं आहे ते दिलेलं आहे. मग दोघांपैकी कोणत्या गावात जास्त वोटिंग झालं हे विचारले. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दोन्ही गावांच्या वुमेन्सचं जे कास्ट आहे, जे वोटिंग आहे त्याचे पर्सेंटेज काढावे लागते. ठीक आहे.
तर सगळ्यात पहिले आपण जांभूळ गावाचं काढूया. ठीक आहे. तर X% वोटिंग इथे झाली आहे असं आपण कन्सिडर करूया. ठीक आहे. मग बघा टोटल किती आहेत 1200. त्यापैकी 1080 वोटिंग झालेलं आहे. तर आउट ऑफ 100 किती हे आपल्याला काढायचे. हां एक्स. मग आता 100 डिनॉमिनेटरला आहे, दोन्ही साईडला काय करणार मल्टिप्लाय करणार अपॉन 1 मल्टिप्लाय बाय 100 इक्वल्स टू एक्स अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे. 100 वन जा 100 वन जा 100 हे 2 zeros कट हे 2 zeros कट 12 वन जा 12 9 जा हा 0 as it is. एक्स काय आलाय 90%. ठीक आहे. हे तर ह्या गावाचं झालं. आता आपण बघणार आहोत वडगावचं. ठीक आहे. लेट Y% वोट्स. ठीक आहे. Y% वोट्स झालेले आहे असं आपण कन्सिडर करूया. मग टोटल किती आहेत तिथे महिला 1700. ठीक आहे. आणि वोटिंग 1360. तर आउट ऑफ 100 Y. ठीक आहे. मग अपॉनला 100 आहे, दोन्ही साईडला काय करणार त्याला मल्टिप्लाय. मल्टिप्लाय बाय 100 Y अपॉन 100 मल्टिप्लाय बाय 100 100 वन जा 100 100 वन जा 100 2 zeros कट 2 2 zeros कट. ठीक आहे. आता याला आपण डिवाइड करणार 17 ने 17 वन जा 17 8 जा 160 आणि हा 0 as it is. देअरफॉर Y इज इक्वल्स टू 80%. मग मला सांगा कुठल्या गावाचं जास्त वोटिंग झालेलं आहे. जंबूगाव. ठीक आहे. मग आपण एंड स्टेटमेंट लिहिणार ग्रेटर प्रपोर्शन ऑफ विमेन कास्ट देअर वोट्स इज जांभूळगाव. कळाले तुम्हाला. तर हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 30. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओ सुद्धा बघा आणि आपल्या अदर चॅनल्सला देखील सबस्क्राईब करा. थँक्यू.